तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी आलो होतो भव्य पशु प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यामध्ये. आपल्या गावात यात्रेच्या शेवटल्या दिवशी भरत असते हा मेळावा. कास्तकाराची गर्दी बघून आपल्या अंगावर अक्षरशः काटेच आले. कास्तकार आपल्या बैलांसाठी चारा नेत होते आणि त्यांचे मालक त्यांना खूप छान छान असं सजवत होते. आपल्या गावात लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत यांनी सुद्धा आपापल्या घरचे पशु आणले होते. तर याचं नाव होतं बजरंग. यांनी जर्सी बैलातून प्रथम क्रमांक मारला होता. आपल्या गावात घोडे सुद्धा आले होते, पाहू शकता तुम्ही, आणि मालकाची हर एक आज्ञा पाळत होते. जसं म्हटलं तसे नृत्य सुद्धा करत होते आणि खूप प्रकारचे वेगवेगळे टास्क सुद्धा करत होते. आपल्या मित्रांना पण त्याचं कारोड आणली होती. बक्षीस तर खूप होते. त्यानंतर कास्तकारासाठी जेवणाची पण व्यवस्था केली होती यांनी. एवढी मॅनेजमेंट मी कुठंच नाही पाहिलं. तर आता वेळ आली होती बक्षीस वितरण करायची. येडक्यामध्ये ह्या दादांनी प्रथम क्रमांक मारला होता. त्यानंतर हा आपला मित्र कृष्णा यांनी पण प्रथम क्रमांक मारला. त्याच्या घरात 3 क्रमांक भेटले, कारण की त्याच्या घरचे बैल सुद्धा खतरनाक होते. हे पाहू शकता तुम्ही, हे तिघं भाऊ आहे. यांनी तिघही भावांनी प्रथम बक्षीस जिंकले. हा आहे बजरंग, मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये. यांनी पण प्रथम क्रमांक मारला. आणि ही गाय म्हणजे चांदूर बाजारवरून आले होते. एवढ्या दुरून येऊन आपल्या गावात यांनी बक्षीस मारलं. ही अतिशय मालकासाठी प्राऊड फील होणारी गोष्ट. ही गाय सकाळ संध्याकाळ 10-10 लिटर दूध देत होती, तर असे त्यांचे मालक सांगत होते. मग आपण घेतले गोणे. कास्तकाराचा पोटातून घ्यायची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे गोणे. ते घेतल्याशिवाय कोणताच कास्तकार घरी जात नाही. आणि आता निघालो आपण घरी जाण्यासाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.